जय हरी. एकादश स्कंध अध्याय 3 भाग 75. आज आपल्याला एकनाथ महाराज अवस्थात्रयांचा साक्षी आत्मा हा कसा आहे याबद्दल समजून देत आहेत. जागेपण, स्वप्न आणि गाढ निद्रा या 3 अवस्था सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत आपल्या. कारण रोजच आपण आता सकाळ आहे म्हणजे जागे आहोत, झोपलो की मग स्वप्न पडतं आणि कधीकधी इतकी गाढ झोप लागते 1-10 मिनटामध्ये की आपल्याला कळत पण नाही, अरे आत्ता झोपलो, आत्ता जागा होता, असं होतं. आणि जागेपणी अनेक अनुभव घेत असताना शुद्ध आत्मा पार्श्वभूमीप्रमाणे सगळ्यांमध्ये असून नसतो म्हणजे कसा आहे, पण त्याचा आपण अनुभव घेतोय का किंवा त्याच्याबद्दल आपण विचार करतोय का. तो आहे म्हणूनच आपल्याला बाकी सगळे अनुभव आहेत, पण आपलं त्याच्याकडे तितकंसं लक्ष नसतं. स्वप्नातील अनुभवांमध्ये तोच वृत्तींना प्रकाशित करतो. गाढ निद्रेमध्ये तात्पुरतं असं शून्य भासलं तरी त्याची जाग कायम असते. त्याची म्हणजे कोणाची? आत्म्याची. आणि या 3ही अवस्था येऊन गेल्या तरी इतकंच नाही तर वर्षानुवर्ष त्या अनुभवल्या तरी खरा मी केवळ साक्षीत्वानं त्यांना प्रकाशित करतो. खरं सांगायचं म्हणजे परमार्थाचं साधन या अवस्था समजून घेण्यामध्येच आहे. आपल्याला नित्य येणाऱ्या या 3 अवस्थांचा खरा अर्थ कळू लागला म्हणजे देहबुद्धी आपोआप मावळू लागते आणि आत्मबुद्धी प्रगट होते. अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज यांच्यामध्ये आत्म्याच्या सत्तेनं प्राण सहज सदा कार्यरत असतो. प्राण म्हणजे जीवनशक्ती होय. आत्मा जेव्हा प्राणाधीन होऊन वागू लागतो तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. प्राणाला जर देहावस्था बाधत नाही तर जीवाला त्या कशा बाधतील. पण प्राणाबरोबर देहेंद्रियांमध्ये वागत असता आत्मा देहावस्थेपासून अलिप्त असतो. आता प्रश्न पडेल तो कसा, तर नाथ महाराज आपल्याला सांगतात, ज्यावेळी आपण जागे असतो त्यावेळी आत्म्याला सविकार मानतात, परंतु आपल्याला झोप लागून स्वप्न पडतं तेव्हा देहेंद्रियांना सोडून तोच स्वप्नात पूर्वस्मृतीनं राहतो. आपला लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह देहेंद्रियाशिवाय असतो. स्वप्नात तोच काम करतो. जागेपणी स्थूलदेहाचा अभिमान धरणारा आत्मा स्वप्नात देखील त्या अभिमान संकल्पानं अनेक दृश्य पाहतो. गाढ झोप लागल्यावर स्वप्न विराम पावतं, देहाभिमान लीन होतो आणि एक प्रकारे तसं म्हणलं तर काहीच उरत नाही. पण तिथे म्हणजे सुषुप्ती काळी सगळ्या विकारविहीन पूर्ण आत्मा शिल्लक असतोच. देहेंद्रियासहित मीपणा लीन झाला म्हणजे कोणतंही स्फुरत नाही, कोणतीही वृत्ती उठत नाही. हे जरी खरं असलं तरी त्या अवस्थांमध्ये ज्ञानमय आत्मा नाही असं होत नाही. झोपेतून जागं झाल्यावर मी सुखानं निजलो होतो हे स्फुरण होतं किंवा हे स्मरण होतं. सुषुप्तीत जर आत्मा नसता तर हे स्मरण झालं नसतं, परंतु ते स्मरण प्रत्येकाला होतं म्हणून तिला शून्यमय मुळीच म्हणता येत नाही. जागेपणी जो मी जागा राहून सगळं जाणतो तोच मी स्वप्न पाहतो आणि तोच मी सुषुप्तीमध्ये शांतपणाचं सुख भोगतो. अशा रीतीनं खरा मी 3ही अवस्थांना साक्षीपणानं पाहतो, द्रष्टेपणानं पाहतो. अर्थात 3ही अवस्थात साक्षीत्वानं नांदणारा मी शून्य केव्हाही नव्हे. तो शुद्ध जाणीव स्वरूप पूर्ण परमात्मा आहे.
सुषुप्तीमध्ये ब्रह्मानुभव होतो तर दृश्य संसार पुन्हा का भासतो? असा प्रश्न जिथे उत्पन्न होतो त्याचं उत्तर इतकंच की सुषुप्ती अवस्थेमध्ये अहंकार अविद्येत लीन होऊन राहतो, त्याचा नाश होत नाही. म्हणून जागं झाल्यावर पुन्हा संसार भ्रम चालू होतो. आणि म्हणून आम्ही काय म्हणतो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि रामनाम घेतलं की वासना जळून जाते. मग ही जेव्हा वासना जळून जाते तेव्हा मग संसार भ्रम चालू होत नाही. पण ही जेव्हा फक्त लीन होते, शांत होते, अविद्येमध्ये लीन होते, तेव्हा परत संसार भ्रम सुरू होतो. आतील अविद्या जेव्हा अहंकारासकट नाश पावते तेव्हा जगद्रूपानं ब्रह्मच अनुभवाला येऊ लागतं. जीव परब्रह्मी समरस झाल्यानं जन्ममरणाचा ठाव पुसून जातो. त्या अवस्थेत हेतू, मती, दृष्टांत, प्रमाण, प्रमेय, प्रमाता या मानवी ज्ञानसाधनांनी विरहित परमानंद स्वरूप परमात्माच तेवढा उरतो. यानंतर नाथ महाराज आपल्याला नैष्कर्म्या सिद्धीबद्दल सांगतात. आपलं मूळचं चित्स्वरूप विसरून जीव जेव्हा दृश्यामध्ये आपलेपणानं बुडी मारतो तेव्हा त्याच्यावर कर्माचा अंमल चालतो. मूळ परमात्मस्वरूप अत्यंत सूक्ष्म असतं. सूक्ष्मातून स्थूलाकडे पसरण्याची क्रिया सुरू होणं याला कर्म असं म्हणतात. ही क्रिया सुरू झाली म्हणजे आनंद लोपतो आणि दृश्यामध्ये जीव त्याचा शोध करू लागतो. दृश्य परमात्म्यापासूनच निर्माण झाल्यानं त्यामध्ये परमानंदाची छाया असते. त्याला सुख असं म्हणतात. कर्म करण्यापासून सुख मिळू शकतं, आनंद मिळू शकत नाही. कर्माला सत्यपणा देऊन मनुष्य जितका सुखाच्या मागे लागतो तितका तो आनंदापासून दूर 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 जातो. परंतु ही कर्मभूमीच असल्यानं देह असेपर्यंत कर्म सुटत नाही. मग वय वर्ष कोणतंही असो, कर्म सुटत नाही. म्हणून सुखाची आशा न ठेवता केवळ कर्तव्य बुद्धीनं केलेलं कर्म बंधनकारक होत नाही. ते करून न केल्यासारखं होतं. यालाच नैष्कर्म्य सिद्धी असं म्हणतात. जीवनात शेवटी हेच तर साधायचं होतं. याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. गोड केव्हा होईल? जेव्हा मी केलेल्या कर्माचं बंधन मला नसणार किंवा मी केलेल्या कर्माचा अभिमान, अहंकार, ममता मला नसणार. परमानंदाचा अनुभव आला म्हणजे त्या अवस्थेत सुखावर सुखाच्या लाटा उसळू लागतात. तिथे आनंदच आनंदाला भोगतो. स्वानंदाचा संपूर्ण बोध झाल्यानं संपूर्ण जग परमानंदानं दुमदुमू लागतं. मायेचा निराश होऊन या परमानंदाचा अनुभव येण्यास निष्काम भावनेनं भगवंताला भजावं. निर्विकार परमात्म स्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी तळमळ असेल तर उत्कट प्रेमानं भगवंताची अविश्रांत भक्ती करावी. मुलं, बाळं, पैसा यांची आसक्ती सोडावी. लौकिकाची लाज टाकावी. आता आमच्या संत मीराबाई जेव्हा भगवंताजवळ जायच्या मंदिरामध्ये तेव्हा बेभान होऊन नाचत होत्या. मग त्यांचा पदर कुठे गेला किंवा काय कसं झालं, कोण आहे आजूबाजूला, त्यांना काही कळत नव्हतं. कारण त्यांनी लौकिकाची लाज टाकलेली होती आणि भगवंताच्या भजन प्रेमानं अति निर्लज्जपणे नाचावं हे त्यांनी केलं होतं. हे असं केल्यानं चित्ताचे मळ हळूहळू नाश पावतात. कर्मापासून निर्माण होणारा रजतमादी मल चित्तामध्ये घट्ट बसलेला असतो. भक्ती प्रेमरूपी पाण्यानं तो सगळा धुतला जातो. ज्या प्रमाणात भगवंताचं प्रेम वाढू लागतं त्या प्रमाणात विरक्ती पायाशी लागते. त्यामुळं
विषयासक्ती आपोआप कमी होऊन चित्तवृत्ती निर्मळ होते. ती निर्मळ झाली की साधकाला स्वतःमध्येच तसंच सगळ्या भूतांमध्ये परमात्मा दिसू लागतो. जसा आपल्या संतांना दिसला, तुकाराम महाराजांना चिमणीमध्ये, नाथ महाराजांना या गाढवामध्ये किंवा अन्य सगळ्या यांना, इवन माऊलींनी रेड्याकडून जे वेद वदवले तर तेव्हा त्या रेड्यामध्येही त्यांना परमात्माच दिसला. आणि सगळ्या भूतांमधील परमात्म्याला अनन्य प्रीतीनं भजणं ही श्रेष्ठ भक्ती तो करू लागतो. अशी भक्ती अतिशय विशाल आहे. ती साधकाचा अहंकार नाश करून टाकते आणि जीवाला आनंदानं भरून देव, मानव, स्त्रिया, अन्य, शूद्र सगळ्यांचा ती उद्धार करते. ही भक्ती साध्य झाली की साधकाचं सगळ्या प्रकारचं भय नाहीसं होऊन त्याला निःशेष शांती मिळते आणि चारी मुक्ती त्याच्या पायी लागतात. जय हरी.